सिक्वेन्स कॅरेक्टरला आपण स्टार्ट केलं होतं. काय होतं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर? कोणतं कॅरेक्टर आहे ज्याला आपण एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर म्हणणार आहे? बॅकस्लॅश. हां, एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणतं आहे तुमचं? बॅकस्लॅश. त्याला डिनोट कशाने करायचं आहे? बॅकस्लॅशने डिनोट करायचं. ठीक आहे. काय करणार आहे तुमचं बॅकस्लॅश? तुमच्या स्ट्रिंगमध्ये कुठे यूज होणार आहे? सगळ्यात पहिले तो स्ट्रिंगमध्ये यूज होणार आहे. तुम्ही कुठेही बॅकस्लॅशला यूज नाही करू शकत. ठीक आहे. तुम्हाला स्ट्रिंगच्या आतमध्येच त्याला बॅकस्लॅश कॅरेक्टरला, त्या बॅकस्लॅश सिम्बॉलला यूज करायचं आहे. बरोबर. आता तो बॅकस्लॅश जो कॅरेक्टर आहे तो काय वर्किंग करणार आहे तुमच्या स्ट्रिंगच्या आतमध्ये? जर का तुम्ही तुमच्या स्ट्रिंगच्या आतमध्ये त्या बॅकस्लॅशला राईट केलं, बरोबर, दोन स्ट्रिंग तुम्ही कशी क्रिएट करतात? दोन कोट्सच्या मदतीने, स्टार्टिंग कोट, एंडिंग कोट, त्या दोन कोट्सच्या मध्ये तुम्ही तुमचा बॅकस्लॅश पास करणार आहे. बरोबर. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर तुमचा पास करणार आहे. बरोबर. सो तो कॅरेक्टरची काय होणार आहे? तुमच्या स्ट्रिंगच्या आतमध्ये काहीतरी वर्किंग होणार आहे. काय वर्किंग करणार आहे तो? एक तर तुमची स्ट्रिंग जर का इलिगल असेल, जर का इनव्हॅलिड झाली असेल, तर त्या इनव्हॅलिड स्ट्रिंगला किंवा इलिगल स्ट्रिंगला तुम्ही लीगल किंवा व्हॅलिड स्ट्रिंगमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. आणि दुसरं, तुमचा जो बॅकस्लॅश असतो तो नेहमी फॉलोड बाय कॅरेक्टर असतो. फॉलोड बाय कॅरेक्टरचा अर्थ काय? की तो जो बॅकस्लॅश आहे त्याच्यासोबत नेहमी कोणता ना कोणता तरी कॅरेक्टर ॲड केलेला असणार आहे, कोणता ना कोणता कॅरेक्टर त्याच्यासोबत जोडलेला असणार आहे. लक्षात येते? फॉलोड बाय कॅरेक्टरचा अर्थ काय? जेव्हा पण तुम्ही तुमच्या स्ट्रिंग, तुम्ही तुमच्या कोट्सच्या आतमध्ये बॅकस्लॅशला राईट करताय, त्याच्यासोबत नेहमी एक कॅरेक्टर असाइन असणार आहे, एक कॅरेक्टर त्याच्यासोबत जोडलेला असणार आहे. बरोबर. मग तो कॅरेक्टर तुमचा काही पण असू शकतो. एक फुल स्टॉप, एक स्पेस, कोणतं कोट, कॅरेक्टर, अल्फाबेट्स, A to Z मधले अल्फाबेट्स, नंबर्स 1 to 10, 0 to 9 डिजिट्स असतात आपले, तो त्याच्यासोबत जोडला गेलेला असू शकतोय. अजून कोणता पण सिम्बॉल जोडलेला असू शकतोय, अँड, हॅश, एक्सलेमेटरी, असं जेवढे तुमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहे त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये जे तुम्ही पुट करू शकता त्या बॅकस्लॅश सोबत ते सगळे फॉलोड आहे. बरोबर. सो आता त्या बॅकस्लॅश सोबत मी म्हणतोय की बॅकस्लॅश फॉलोड बाय कॅरेक्टर, म्हणजे तुमच्या स्ट्रिंगमध्ये, तुमच्या कोटच्या आतमध्ये जेव्हा पण तुम्ही बॅकस्लॅश लिहिणार आहे तेव्हा काहीतरी त्याच्यासोबत एक कॅरेक्टर जोडलेला असणार आहे. त्याच्यासोबत एक कॅरेक्टर जोडलेला असेल तर तो कॅरेक्टरची काहीतरी वर्किंग असेल. बरोबर. तर असे आपल्याकडे काही व्हॅलिड कॅरेक्टर्स आहे. सगळ्या कॅरेक्टरची वर्किंग सेट नाही आहे पायथनमध्ये. लक्षात द्या, तुम्ही जेव्हा पण तुमच्या दोन कोट्सच्या आतमध्ये बॅकस्लॅश लिहिताय तो फॉलोड बाय कॅरेक्टर आहे, त्याच्यासोबत एक कॅरेक्टर जोडलेला असेल, पण प्रत्येक कॅरेक्टरची वर्किंग नाही. काय सांगतोय मी? प्रत्येक कॅरेक्टरची वर्किंग नाही आहे. असं गरजेचं नाही आहे की प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी तुम्हाला यूज होईल, प्रत्येक कॅरेक्टर काहीतरी वर्किंग करून देईल. लक्षात येत आहे? जसं की पी कॅरेक्टर आहे, पी अल्फाबेट आहे. जर का मी बॅकस्लॅश सोबत पी लिहिलं तर त्याचं काहीच वर्किंग नाही. पायथनमध्ये त्याची वर्किंग डिफाईनच नाही आहे, त्याचा काही यूजच नाही आहे. सो जेव्हा जर का त्याच्यासोबत पी लिहिलेलं असेल तर आउटपुट स्क्रीनवरती बॅकस्लॅश पण प्रिंट होईल, त्याच्यासोबत पी सुद्धा प्रिंट होणार. पण जे कॅरेक्टर व्हॅलिड आहे, जे कॅरेक्टरची वर्किंग सेट आहे पायथनमध्ये, तो कॅरेक्टर काय करणार? त्याची वर्किंग करून जाणार. तो बॅकस्लॅश सोबत त्याचा जो कॅरेक्टर जोडलेला आहे तो प्रिंट होईल का आउटपुट स्क्रीनमध्ये? नाही होणार. समजतंय? सो तेच एक्झाम्पल्स आपण काल बघितलं होतं. ठीक आहे. सो एक लिस्ट तुम्हाला देणार आहे, कोणते कॅरेक्टर्स व्हॅलिड आहे आणि कोणते कॅरेक्टर्स नॉट व्हॅलिड आहे. ते कॅरेक्टर्स तुम्ही कुठंच यूज नाही करू शकता. जसं की अल्फाबेट्समध्ये फक्त स्मॉल लेटर्सच व्हॅलिड. स्मॉल लेटर्समध्ये पण काहीच अल्फाबेट आहेत जे की तुम्ही जोडू शकता. जसं की पी कॅरेक्टर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवलं, तो स्मॉलमध्ये या कॅपिटलमध्ये त्याची काहीच वर्किंग नाही. तसेच कॅपिटल लेटर्समध्ये जर का तुम्ही अल्फाबेट्स लिहिले, कॅपिटल लेटर्समध्ये जर का तुम्ही तुमचे अल्फाबेट्स लिहिले, फॉलोड बाय बॅकस्लॅश आहे, त्या केसमध्ये ते वर्किंग करणार. कधी करून बघा. प्रिंट स्टेटमेंट तयार करा, त्याच्यामध्ये कोट्स लावा, कोट्सच्या आतमध्ये बॅकस्लॅश टाईप करा, कोट्सच्या आतमध्ये बॅकस्लॅश लिहा, त्याच्यासोबत काय कोणते कॅरेक्टर जोडायचे? सगळे कॅपिटल लेटर्स जोडायचे. A to Z मध्ये 26 कॅरेक्टर्स प्रेझेंट आहे, पण ते सगळे कसे? कॅपिटल लेटर. तुम्हाला सगळे लेटर्स बॅकस्लॅश सोबत प्रिंट होताना आउटपुट स्क्रीनवरती दिसतील, कारण त्याची वर्किंगच नाही. पण तेच जर का बॅकस्लॅश एन लिहिलं, स्मॉल एन लिहिलं, काय होतं त्याची वर्किंग? न्यू लाईन, राईट साईड. त्या बॅकस्लॅश एन जिथं लिहिलेलं आहे स्ट्रिंगमध्ये, त्याच्या राईट साईडचं जेवढं पण कंटेंट असेल तो कुठं घेऊन जाणार? नेक्स्ट लाईनवरती शिफ्ट करून जाणार. त्याची वर्किंग झाली. येतोय लक्षात? बी बॅक स्पेस म्हणून तुम्हाला दाखवलं होतं, एक कॅरेक्टर इरेज करणार, प्रिव्हियस कॅरेक्टर इरेज करणार. बॅकस्लॅश सोबत टी जोडलं, स्मॉल टी, टॅब स्पेस, तो एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ स्पेस जनरेट करेल त्या पोझिशनवरती. हां, तुम्हाला तसंच कॅरेज रिटर्न दाखवलं. कॅरेज रिटर्नला कसं डिनोट करायचं? स्मॉल आरने. स्मॉल आर काय करणार? राईट साईडचं जेवढं कंटेंट असेल त्याला कुठं मूव्ह करणार? फर्स्ट पोझिशनवर. बरोबर, तेवढे लेन्स रिप्लेस होणार. सो असे तुम्हाला काही वर्किंग दाखवले होते काय कॅरेक्टर्सचे. येतं लक्षात? सेम अजून आपण काय कॅरेक्टर्सचं वर्किंग बघू. अजून काय कॅरेक्टर्स जे व्हॅलिड आहे, जे तुम्ही यूज करणार आहे, ठीक आहे, ते आपण बघून घेऊ. बाकी यूज खूप नाही आहे एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरचं. रेअर केसेसमध्ये तुम्ही यूज करणार आहे, जिथं यूज झालं तिथं तुम्हाला करून घ्यायचं आहे.
समजलं होतं वर्किंग? हां, लिस्ट देणार तुम्हाला, त्या लिस्टला फॉलो करा. ठीक आहे, इम्प्लिमेंट करा तुमच्या एंडनी त्या लिस्टमध्ये बघून. जे इनव्हॅलिड आहे, जे इनव्हॅलिड आहे, इनव्हॅलिडचा अर्थ काय सांगतोय? असे कॅरेक्टर सपोज आता मी लिहितोय प्रिंट स्टेटमेंट, प्रिंटच्या आतमध्ये लावले 2 कोट्स, त्याच्या आतमध्ये काय राईट करतोय? बॅकस्लॅश. बॅकस्लॅश सोबत लिहितोय ए कॅरेक्टर. काय लिहिलंय? ए कॅरेक्टर. आता एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर आहे का माझ्या प्रेझेंट स्ट्रिंगच्या आतमध्ये? एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर प्रेझेंट आहे का माझ्या स्ट्रिंगच्या आतमध्ये, कोड्सच्या आतमध्ये? प्रेझेंट आहे. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणतं आहे? बॅकस्लॅश. हे लक्षात घ्या, बॅकस्लॅश माझा एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. आणि फॉलोड बाय काय? एक कॅरेक्टर. कोणता कॅरेक्टरनी फॉलो झालेला आहे तो? कॅपिटल ए. लक्षात घ्या, कसं डिफाईन करायचं, त्याला कसं म्हणायचं. जेव्हा मी तुम्हाला म्हणतोय स्ट्रिंगच्या आतमध्ये तुमचं एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर प्रेझेंट आहे का, तर एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर कोणतं आहे? बॅकस्लॅश आहे. तर बॅकस्लॅश प्रेझेंट आहे का स्ट्रिंगच्या आतमध्ये? आहे. पण फॉलोड बाय कॅरेक्टर आहे का? आहे ना, ए आहे इथं प्रेझेंट. लक्षात येतं. सो त्या केसमध्ये काय होईल? रन करू. तयार. बॅकस्लॅश ए सोबत तो प्रिंट झाला. लक्षात येतं, कारण एची वर्किंगच डिफाईन. त्या बॅकस्लॅश सोबत जो कॅरेक्टर फॉलो झाला आहे, त्या बॅकस्लॅश कॅरेक्टर म्हणजे की आपला बॅकस्लॅश जो आहे त्याच्यासोबत जो कॅरेक्टर जोडला गेलेला आहे तो त्या कॅरेक्टरची काही वर्किंग नाहीच आहे पायथनमध्ये. सो बाय डिफॉल्ट पायथन काय करणार? त्या कॅरेक्टरला घेऊन आउटपुट स्क्रीनवरती घेऊन येणार आहे. समजतंय? हां, सो असे कॅरेक्टर्स आहे ज्यांची काहीच वर्किंग नाही आहे. ते जर का बॅकस्लॅश सोबत जोडले तर त्यांचं काहीच यूज नाही. पण असे पण कॅरेक्टर्स आहेत जे जर का बॅकस्लॅश सोबत जोडले काहीतरी वर्किंग तुम्हाला दिसायला भेटणार. जसे आपण इथं वेगवेगळे बघितले होते. काय बघितलं होतं? एन टी बी, बॅकस्लॅश सोबत अजून एक बॅकस्लॅश जोडायचं. ठीक आहे, आर. सो असे केसेस आपण इथं काय केले होते? डिफाईन केले. आता सपोज मला माझ्या आउटपुट स्क्रीनवरती नुसतं बॅकस्लॅश आणायचं. कसं आणू? जर का मी काय म्हणते, फक्त एक सिंगल बॅकस्लॅश मला पाहिजे माझ्या आउटपुट स्क्रीनवरती. काय लिहिणार मी? कोड्स, प्रिंट फंक्शन राईट केलंय, पहिले कोड्स लावणार म्हणजे स्ट्रिंग क्रिएट करणार. त्याच्या आतमध्ये मी काय लिहितोय? नुसतं बॅकस्लॅश. जर का मी असं कोड रन केलं तर काय होईल? मला एरर येईल, कारण बॅकस्लॅश स्ट्रिंग बनवली. स्ट्रिंगच्या आतमध्ये एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर प्रेझेंट आहे का? आहे. पण त्या एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर सोबत कोणतं कॅरेक्टर जोडलेलं आहे? कोणतं? या आत्ताच्या या स्टेटमेंटमध्ये कोड जोडलेलं. त्याच्या राईटला बघा ना, हा तुमचा कॅरेक्टर, त्याच्या राईटला कोण आहे? बरोबर, एक कोड आहे. त्या कोडला त्यांनी काय कन्सिडर केलं? ॲज अ कॅरेक्टर म्हणून. पण आपण जो कोड राईट केला होता, आपण जो कोड लिहिलं होतं तो बेसिकली माझ्या स्ट्रिंगचं कोड होतं. पण पायथननी त्या एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरनी काय केलं? त्या कोडला स्वतःचं कॅरेक्टर म्हणून कन्सिडर केलं. लक्षात घ्या, मी कोड कशासाठी लिहिलं होतं? स्ट्रिंग बनवण्यासाठी लिहिलं होतं. पण त्या स्ट्रिंगचं कोड त्यांनी यूज केलं स्वतःसाठी. त्यांनी काय केलं? सांगितलं हा माझा एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर, आणि त्याच्यासोबत कोणतं कॅरेक्टर जोडलं? एक सिंगल कोड जोडलं. पण जर का मला सिंगल बॅकस्लॅश पाहिजे असेल तर काय करणार मी याच्यासोबत लावणार अजून एक. हा झालं तुमचा एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर, आणि त्याच्यासोबतलं कॅरेक्टर कोणतं? बॅकस्लॅश. आला तो सिंगल बॅकस्लॅश. आता तुम्ही म्हणणार डबल बॅकस्लॅश का नाही आलं? कारण हा कॅरेक्टर व्हॅलिड आहे. बॅकस्लॅश सोबत एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर सोबत हा कॅरेक्टर व्हॅलिड आहे. येतोय लक्षात? एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरला कसं ओळखायचं आहे? आता अजून तुम्हाला काही कॅरेक्टर इंट्रोड्यूस करून देतो. एक आहे ए म्हणून. बॅकस्लॅश सोबत जर का स्मॉल ए जोडलं, एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर सोबत जर का स्मॉल लेटर ए जोडलं तर काय होणार? एक तुम्हाला अलर्ट साऊंड प्रोड्यूस होणार. काय होणार? एक अलर्ट साऊंड रिलीज होणार. सो चेक करा, जेव्हा मी लिहितोय प्रिंट, बेसिकली VS कोडमध्ये तो सपोर्ट होत नाहीये. काय लिहितोय मी? नुसतं हॅलो वर्ल्ड आलेलं आहे, पण त्याचं वर्किंग काय? बेसिकली तो एक साऊंड प्रोड्यूस करणार आहे. ठीक आहे, VS कोड सपोर्ट करत नाही आहे. माईट बी जर का तुमचं VS कोड लेटेस्ट व्हर्जनमध्ये असेल तर तो करेल, नसेल तर प्रत्येकाने काय करा, आपलं एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं होतं पायथनचं. सुरुवातीला तुम्हाला पायथनचं एक्सटेन्शन इंटरप्रिटर तुम्हाला दाखवलं होतं इन्स्टॉलेशनमध्ये, तो ओपन करायचं सगळ्यांनी, आणि त्याच्यामध्ये जाऊन तुमचं कोड पेस्ट करायचं. तर तुम्हाला
जसं मी इथं केलेलं सेम कोड जो VS कोडमध्ये राईट केलं होतं बघा, हा सेम कोड कॉपी केला आहे आणि इथं येऊन पेस्ट केलेलं आहे. सो हा तुम्हाला एक बेल दे, करून बघा सगळेजण. होतोय? इथे मायनर साऊंड असेल, खूप मोठा नसेल, पण येईल आवाज. चेक करा. कोणाचं VS कोडमध्येच होऊन जाईल. VS कोडमध्ये झालं तर बेटर आहे, नाही झालं तर तुमच्याकडे इंटरप्रिटर आहे पायथनचं, सगळ्यांच्या PC मध्ये इन्स्टॉल असेलच. ठीक आहे, त्याच्यामध्ये जाऊन कोड रन करा, त्याच्यामध्ये पण तुम्हाला अलर्ट येईल. 2 ऑप्शन्स आहे तुमच्याकडं. VS कोडमध्ये ट्राय करा. झालंय. होईल वर्किंग. नेक्स्ट आहे स्मॉल लेटर V. बॅकस्लॅश सोबत जर का तुम्ही स्मॉल लेटर V फॉलो केला, त्याच्यासोबत जर का स्मॉल लेटर V जोडलं, तर तो एक वर्टिकल टॅब वनी वर्किंग करणार. ठीक आहे, आउटपुट आता कशा पद्धतीने येतो लक्ष द्यायचं. चला, वर्टिकल टॅबचं काय वर्किंग असतो. जेव्हा मी इथं लिहितोय प्रिंट फंक्शन लिहितोय, त्याच्या आतमध्ये स्ट्रिंगमध्ये हॅलो वर्ल्ड लिहितोय. काय लिहितोय? हॅलो वर्ल्ड. आणि त्या हॅलो वर्ल्डच्या मध्ये मी बॅकस्लॅश V जोडतोय. तर आउटपुट चेक करायचं सगळ्यांनी. आउटपुट स्क्रीनवरती लक्ष द्या, कसा येतोय आउटपुट हे बघा. पहिले काय आलंय? हॅलो आलंय. हॅलो नंतर त्यांनी जो वर्ल्ड होता, हा जो डेटा होता, तो त्यांनी नेक्स्ट लाईनवरती मूव्ह केलाय. पण सुरुवातीपासून प्रिंट केलाय का? नाही. हॅलोची जेवढी स्पेस होती सुरुवातीपासून तेवढी स्पेस त्यांनी पहिले दिलेली आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेटा प्रिंट केलेला. लक्षात घ्या, हा तुमचं बॅकस्लॅश V आहे. हा 2 डेटाच्या मध्ये बॅकस्लॅश V तुमच्या 2 वर्ड्सच्या मध्ये. लेफ्ट साईडला काय डेटा आहे? हॅलो, बरोबर. राईट साईडला काय डेटा आहे? तुमचं वर्ल्ड. सगळ्यात पहिले त्यांनी फर्स्ट लाईनवरती लेफ्ट साईडचा डेटा ॲज इट इज पूर्ण प्रिंट केला. लेफ्ट साईडचा डेटा काय होता तुमचा? हॅलो पासून ते इथपर्यंत आला, इथपर्यंत डेटा तुमचा प्रिंट. त्याच्यानंतर नेक्स्ट लाईनवरती त्यांनी राईट साईडचा डेटा मूव्ह केलेला.
नेक्स्ट लाईनवरती राईट साईडचा डेटा त्यांनी काय केलं, मूव्ह केलं. न्यू लाईन पण तुमचं तोच कन्सेप्ट फॉलो करतोय. न्यू लाईन पण काय करतो, राईट साईडचा जो डेटा आहे त्याला नेक्स्ट लाईनवरती मूव्ह करतो, पण लाईनच्या सुरुवातीपासून करतोय. बघा इथूनच डेटा तो न्यू लाईन आपला असतं, तर बॅकस्लॅश सोबत जर का एन कॅरेक्टर असतात तर स्टार्टिंग पासूनच त्यांनी तो डेटा प्रिंट करायला सुरुवात केली असते, बट त्यांनी स्पेस दिली. किती स्पेस दिली आहे, बरोबर हॅलोची जेवढी लेंथ होती ना तेवढी स्पेस इथं सुरुवातीला दिली. लक्षात येते. आता इथं सपोज जर का मी बॅकस्लॅश सोबत व्ही जोडलं, अजून एक वर्ल्ड दिलं. आता हा हॅलो तुमच्या पहिल्या लाईनवरती, नेक्स्ट लाईनवरती तुमचं वर्ल्ड असेल आणि थर्ड लाईनवरती तुमचं काय असेल, हा वर्ल्ड प्रिंट. ह्याचं आउटपुट बघा कसं येतं, कसं आलंय, एक स्टेप इथं क्रिएट झालेली. येतोय का लक्षात. पहिल्यांदा लेफ्ट साईडचा, ह्या स्लॅश व्हीच्या लेफ्ट साईडचा डेटा फर्स्ट लाईनवरती, त्याच्यानंतर सेकंड लाईनवरती हा डेटा. पण हा डेटा जो आहे तो बरोबर किती स्पेस त्यांनी सोडलेली सुरुवातीपासून तो चेक करा. आणि त्याच्यानंतर जो तिसरा डेटा आहे तो थर्ड लाईनवरती, पण थर्ड लाईनमध्ये पण त्यांनी बरोबर एवढी सगळी स्पेस त्यांनी पहिले सोडलेली आणि मग तिसरा डेटा त्यांनी. लक्षात घ्या कसे स्टेप्स क्रिएट होत आहेत. प्रिंट फंक्शन, परत एकदा बॅक जाऊ. प्रिंट फंक्शननी सुरुवात केली होती आपण आपल्या टॉपिकची. प्रिंट फंक्शननी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं होतं पायथनमध्ये प्रोग्रामिंग कशी राईट करायची, बरोबर. सो त्याच प्रिंट फंक्शनमध्ये तुम्हाला एफ स्ट्रिंगचा कन्सेप्ट आता आपण काय करतोय, इंट्रोड्यूस करतोय. चला किती कन्सेप्ट तुमच्या लक्षात आहे ते बघू पाहिजे. F string in Python. दोन वे तुम्हाला दाखवतोय, ठीक आहे. एफ स्ट्रिंगचं कन्सेप्ट कसं आहे सगळ्यात पहिले ते तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो, ठीक आहे. व्हेरिएबल बनवा सगळ्यांनी, ठीक आहे. तुमचे नाव सेव्ह करा. काय अशा पद्धतीने काय करतोय मी आता बघा, प्रिंट करतोय. सगळ्यात पहिले एफ स्ट्रिंगला पण सेम आर स्ट्रिंग वनीच राईट करायचं. एफ स्ट्रिंगला पण सेम आर स्ट्रिंग वनीच राईट करायचं. कसं राईट करायला सांगितलं होतं मी तुम्हाला. आर स्ट्रिंगला काय सिंटॅक्स दाखवलं होतं, त्याचं काय लिहिणार तुम्ही, दोन कोट्स लिहिणार, बरोबर. त्या दोन कोट्सच्या तुमचा जो स्टार्टिंगचा कोट असेल त्याला त्याच्या लेफ्ट साईडला आपण आर स्ट्रिंगला राईट केलं होतं. तसंच एफ स्ट्रिंगला पण राईट करायचं. एफ स्ट्रिंगला कशाने डिनोट करायचं, स्मॉल लेटर एफनी. स्मॉल लेटर एफनी त्याला काय करायचं, डिनोट करायचं. आणि कुठं राईट करायची ती एफ स्ट्रिंग, कुठे लिहायचं, तुमचा जो स्टार्टिंग कोट असतो त्याच्या लेफ्ट साईडला. जसं आर लिहिलं होतं तसंच लिहायचं एफ. लक्षात येतं, क्लिअर आहे. आता मी पण सेम करतोय. पहिले माझे कोट्स तयार करतोय. स्टार्टिंग कोटच्या लेफ्ट साईडला मी एफला राईट करतोय. स्टार्टिंग एफला काय करतोय मी, राईट करतो. आता मला काय स्ट्रिंग तयार करायची, माय नेम इज, ठीक आहे. आता जो नाव आहे तो माझं कुठं स्टोर आहे, नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोर आहे, बरोबर. सो मी आता कसा ऍक्सेस घेतोय त्याचं नीट बघा. स्ट्रिंगच्या आतमध्ये, दोन कोट्सच्या आतमध्ये मी क्रिएट करतोय कर्ली ब्रॅकेट्स, दोन कर्ली ब्रॅकेट्स. त्या दोन कर्ली ब्रॅकेट्सच्या आतमध्ये मी पास करतोय व्हेरिएबलचं नाव. पुढं देतोय फुल स्टॉप. हां, पुढं लिहितोय परत. आता माय एज इज, काय एज आहे माझी, 25. त्या 25 डेटा कुठं स्टोर आहे, एज नावाच्या व्हेरिएबलमध्ये. त्या व्हेरिएबलचं परत ऍक्सेस कसं घेणार, स्पेस देणार, कर्ली ब्रॅकेट्स लावणार. कर्ली ब्रॅकेट्सच्या आतमध्ये मी काय राईट करणार, व्हेरिएबलचं दिलं, परत एकदा फुल स्टॉप. हां, आता माय कोर्स इज, कोर्स कोणतं आहे माझं, पायथन प्रोग्राम. कुठं स्टोर आहे तो डेटा, कोर्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये. आता कसं घेणार मी त्याचं परत ऍक्सेस, कर्ली ब्रॅकेट्स बनवणार, बरोबर. त्याच्या आतमध्ये काय राईट करणार, व्हेरिएबलचं. हा झाला माझी इथं स्ट्रिंग कंप्लीट. येतोय लक्षात कसं राईट केलंय मी आता.
कसं राईट केलंय एफ स्ट्रिंगला. आता जेव्हा प्रिंट करतोय काय येणार डेटा आला सेम जसं टाईप केलं होतं सेम बरोबर. डेटाचा ॲक्सेस पण भेटला मला, व्हेरिएबलमध्ये डेटा स्टोअर होतं, त्या व्हेरिएबलचा डेटा मी बरोबर घेऊन आले प्रिंट फंक्शनमध्ये. आता हा झाला कन्सेप्ट एफ स्ट्रिंग. जर का मी एफ स्ट्रिंगला इम्प्लिमेंट नसतं केलं, कसं इम्प्लिमेंट केलं असतं तुम्ही प्रोग्राम? माझं स्टेटमेंट अजून पण हाच आहे. अशा पद्धतीने काय झालं पाहिजे, माझं डेटा प्रिंट झाला पाहिजे माझ्या आउटपुट स्क्रीनवरती, पण एफ स्ट्रिंगचा यूज नाही करायचं. नॉर्मली तुम्ही कसं प्रिंट केलं असतं मग डेटा सांगा? बोला. एफ स्ट्रिंगचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट नसतं केलं, मी तुम्हाला सांगितलं असतं आउटपुट स्क्रीनवरती काय डेटा आला पाहिजे, सेम असंच मेसेज माझ्या आउटपुट स्क्रीनवरती आला पाहिजे. आणि हा जो डेटा आहे माझं नाव, एज आणि कोर्सचं नाव, तो कुठं स्टोअर आहे? प्रत्येक एक व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे. कसं घेतलं असतं तुम्ही मग डेटा प्रिंट करून आउटपुट स्क्रीनवरती कसं आणलं असतं? बोला. विदाउट युझिंग एफ स्ट्रिंग. सगळे कन्सेप्ट शिकलेले आहे तुम्ही? नाही, एकच प्रिंट फंक्शन चालवायचं. एंडचं यूज नका करू. एंडचं यूज केलं तर पुढचं खालचं प्रिंट फंक्शन पण तयार करावं लागेल, पण नाही. प्रिंटमध्ये ए कॉमा बी कॉमा सी करू. ए मध्ये काय सेव्ह करू? डाटा. ए व्हेरिएबल डाटा सेव्ह केला. हां प्रिंटमध्ये ए कॉमा बी. हां, मग तो फक्त ABC 25 आणि पायथन प्रोग्रामिंग येईल ना. मला हा पण स्टेटमेंट पाहिजे ना, माय नेम इज, माय एज इज अँड माय कोर्स इज. हे कुठून आणू? मल्टिपल डेटा पास करू शकता तुम्ही एका प्रिंट फंक्शनमध्ये. कन्सेप्ट शिकवलं होतं, मल्टिपल डेटा तुम्ही एका प्रिंट फंक्शनमध्ये पास करू शकता. येतोय का लक्षात? कसं पास करायचं मल्टिपल डेटा एका सिंगल प्रिंट फंक्शनमध्ये? काय एकच जण नाही. माय नेम इज टाकायचं, पुढं कोलन द्यायचा, त्याच्या पुढं नेम लिहायचं, माय एज इज बरोबर कोलन द्यायचं, एज कोलन हे नाही घ्यायचं, ब्रॅकेट नाही घ्यायचं. कसं लिहू सांग मला? पिरियड घ्यायचं, ब्रॅकेट ओपन करा, सिंगल कोट द्यायचं, माय नेम इज पुढं सगळे द्यायचं, कॉमा द्यायचं, नेम द्या, त्याच्यावर कॉमा द्या, माय एज द्या, कॉमा द्या, एज द्या, कॉमा द्या, माय कोर्स इज, कॉमा द्या, कोर्स द्या. जर का मी एफ स्ट्रिंगचा यूज नसतं केलं तर कशा पद्धतीने लिहिलं असतं मी? पहिले मी काय लिहिलं असतं? माय नेम इज. हां, हा झाला माझं पहिलं डेटा. मी लावलं असतं कॉमा. हां, मग माझं नेम कुठं स्टोअर आहे? त्या नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे ना. इथं येऊन मी काय पेस्ट केलं असतं? परत लावलं असतं कॉमा, परत लिहिलं असतं, काय लिहिलं असतं? फुल स्टॉप राहिला ना माझं, फुल स्टॉप लिहिणार मी पहिले. हां, मग परत लावणार कॉमा, परत लिहिलं असतं, सॉरी परत एकदा लावलं असतं मी, काय लावले असते हे असे कोट्स, त्याच्या आतमध्ये लिहिलं असतं माय एज इज. झालं हा तुमचं पूर्ण. परत लावलं असतं कॉमा. आता एज प्रिंट करायची. एज कुठं स्टोरी? व्हेरिएबलमध्ये. तुम्ही लावा. कळतंय? लक्षात येतोय? तुम्ही कसं लिहिलं हा आणि हा कोड कसं लिहिलं होतं? काहीतरी फरक? सेमच आउटपुट येणार आहे, सेमच आउटपुट असणार आहे माझं. काहीच फरक नसेल माझ्या आउटपुटमध्ये. लक्षात घ्या, काहीच फरक नसणार आहे माझ्या आउटपुटमध्ये. जसं हा स्टेटमेंट प्रिंट झालेला आहे, हा प्रिंट फंक्शन पण तसं स्टेटमेंट प्रिंट करेल, हा प्रिंट फंक्शन पण तसं स्टेटमेंट प्रिंट करेल. पण काय सोपं वाटतंय तुम्हाला?
हा सेकंड वाला सोपं वाटतं. आणि एफ स्ट्रिंगचं तुम्हाला एफ स्ट्रिंगचं नक्कीच बेटर पडेल. तुम्हाला एक सिंगल कोड तयार करायचं आहे, स्टार्टिंग कोड, एंडिंग कोड, आणि त्या दोन स्टार्टिंग आणि एंडिंग कोडच्या मध्ये डेटाला पास करायचं आहे, बरोबर ना. पण इथं तुम्ही काय केलं, हा स्टार्टिंग कोड एंडिंग कोड लावा, कॉमा, परत नेम, परत कॉमा, फुल स्टॉपसाठी सुद्धा देखील तुम्हाला हे करावं लागेल, परत कॉमा, माय एजेस. इथं तर मी फुल स्टॉप दिलं नाही, पण दिलं असतं तर ते अजून वाढलं असतं, बरोबर ना. काय नसतं वाढलं. एफ स्ट्रिंगचा कन्सेप्ट काय सांगतोय, सिंगल स्ट्रिंग क्रिएट करायची, एकच स्ट्रिंग बनवायची, एकच स्ट्रिंगच्या आतमध्ये मल्टिपल व्हॅल्यूज, मल्टिपल डेटा राईट करायची. लक्षात येतोय. आतापर्यंत तुम्ही मल्टिपल डेटा सिंगल प्रिंट फंक्शनमध्ये पास केलं, पण सेपरेटेड बाय कॉमा. पण आता तुम्ही मल्टिपल डेटा पास करणार, पण एक सिंगल स्ट्रिंगच्या आतमध्येच पास करणार मल्टिपल डेटा. फक्त जो व्हेरिएबलचा डेटा असेल त्याला कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये पुट करायचं, जो व्हेरिएबलचा डेटा असेल तो कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये पुट करायचा, आणि बाकी जसं आहे तुमची स्ट्रिंग तशी राईट करा, जसं मेंटेन करायचं तशी स्ट्रिंग मेंटेन करा. लक्षात येतोय. जेव्हा पण प्रिंट फंक्शन आता राईट करणार तेव्हा एफ स्ट्रिंगचा यूज करायचा, मल्टिपल डेटा एकाच प्रिंट फंक्शनमध्ये पास होईल तसं बघायचं. तुमची कोडची कॉम्प्लेक्सिटी इथं कमी होती. हा कोड तुम्हाला रिडेबल पण नाही, लक्षात द्या. हा कोड तुमच्यासाठी रिडेबल पण नाही. हा कोड तुम्ही इझिली रीड करू शकता. कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, एक सिंगल सेंटेन्समध्ये आपण सगळं डेटा मांडलं, एक सिंगल सेंटेन्समध्येच आपण सगळं डेटा मांडलं. नोट डाऊन करा, कोडला रन करा, एफ स्ट्रिंगला यूज करा. एफ स्ट्रिंगचं काय सांगतोय, एफ स्ट्रिंगची डेफिनेशन काय, मल्टिपल वर्क. तुमचा जो पण मल्टिपल वर्क आहे तो सिंगल स्ट्रिंगच्या आतमध्येच कॅरी आउट झाला पाहिजे. तुमचं मल्टिपल वर्क एका सिंगल स्ट्रिंगच्या आतमध्येच पूर्ण झाला पाहिजे. प्लस एफ स्ट्रिंगच्या आतमध्ये, एफ स्ट्रिंगच्या आतमध्ये जर का तुम्ही व्हेरिएबलच्या डेटाचा ऍक्सेस घेणार असाल तर तो व्हेरिएबलचं नाव कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये गेला पाहिजे. विदाउट कर्ली ब्रॅकेट्स पास केलं तर तो व्हेरिएबलचं नाव ॲज इट इज तुमच्या स्क्रीनवरती येणार, त्या व्हेरिएबलचा डेटा नाही येणार. लक्ष द्या. जसं सपोज जर का मी इथं हे बघा, इथून कर्ली ब्रॅकेट्स काढून टाकले, हे बघा इथून मी काय केलं, कर्ली ब्रॅकेट्स माझे काढून टाकले. काय होईल माझ्या आउटपुट स्क्रीनवरती, माय नेम इज काय येईल, नेम येईल, एबीसी डेटा नाही येणार. काय आलंय, माय नेम इज नेम आलं, एबीसी नाही आलं. एबीसी कधी येणार, जेव्हा त्या कारण तो नेम जो होता तो व्हेरिएबलचं नाव होता. आणि मी तुम्हाला एक पॉईंट नोट डाऊन करायला सांगितलं होतं, व्हेरिएबलचे नावं, फंक्शनचे नावं आणि कीवर्ड्स जे पण असतात त्यांना कधीच कोड्सच्या आतमध्ये नाही राईट करायचं, ते नेहमी इंडिपेंडंट राईट झालं पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करतो, इथं कर्ली ब्रॅकेट्सचा यूज करतो. लक्षात. कारण एफ स्ट्रिंगचा कन्सेप्ट काय सांगतो, सर स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे. ठीक आहे. कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जर का तुम्हाला मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील, कोणत्याही दोन डेटावरती काय ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील, मल्टिपल डेटा तुमच्याकडे आहे आणि त्या मल्टिपल डेटावरती तुम्हाला काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करायचं आहे, कंडिशनल स्टेटमेंटसाठी पण ऑपरेटर्स यूज होणार आहे. तुम्हाला डिफरंट कंडिशन्स बिल्ड करायचे असतील तुमच्या पायथन प्रोग्रामिंगमध्ये किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, तर तुम्हाला ऑपरेटर्स हा कन्सेप्ट युजफुल आहे. ठीक आहे. कोणत्याही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करण्यासाठी तुम्हाला ऑपरेटर्सची गरज पडणार आहे. कोणत्याही डेटावरती ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला
ऑपरेटर्सची गरज पडणार आहे. मल्टिपल डेटा तुमच्याकडे अवेलेबल आहे, त्या मल्टिपल डेटावरती ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तरी तुम्हाला ऑपरेटर्सची गरज पडणार आहे. लक्षात येत आहे. डिफरंट कंडिशन जर का तुम्हाला बिल्ड करायचे असतील तरी सुद्धा तुम्हाला काय युजफुल आहे, ऑपरेटर्सचा यूज होणार आहे. ऑपरेटर्सला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. पायथनमध्ये ऑपरेटर्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. लक्षात घ्या, ऑपरेटर्स हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. पुढं तुम्ही फंक्शन्स, पुढं तुम्ही कंडिशनल स्टेटमेंट्स, लूप स्टेटमेंट्स असे कन्सेप्ट तुम्ही एक्सप्लोअर करणार आहे. त्याच्यामध्ये ऑपरेटर्स तुम्हाला युजफुल होणार आहे. त्याच्यामध्ये ऑपरेटर्सची गरज तुम्हाला पडणार आहे. डिफरंट कंडिशन्स बिल्ड करायला, लूप स्टार्ट करायला, लूप एंड करायला तुम्हाला ऑपरेटर्सचीच गरज पडणार आहे. सो ऑपरेटर्सला, प्रत्येक ऑपरेटरला अंडरस्टँड करा. टोटल 7 टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आहे. 7 वेगवेगळे फाईल्समध्ये तुम्हाला इम्प्लिमेंट करेल. प्रत्येक व्हेरिएशन दाखवेल ऑपरेटर्समधलं, कोणतं व्हेरिएशन कुठे युजफुल आहे, कसं इम्प्लिमेंट करायचं, काय कोणकोणते केसेस ऑपरेटर्स जेव्हा तुम्ही यूज करणार फ्युचरमध्ये तुमच्यासमोर ऑफर होऊ शकतात ते पण तुमच्यासमोर मांडून ठेवू. स्टार्ट करू. अरिथमेटिक ऑपरेटर्स, बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेटर्स आहे आपले अरिथमेटिक ऑपरेटर्स. सगळ्यांनी यूज केले असतील, ठीक आहे. लहानपणापासून ते आत्तापर्यंत सगळ्या जणांनी ते ऑपरेटर्स वापरलेले. बेसिक ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रिमाइंडर सारखा कन्सेप्ट ऐकला असेल डिव्हिजनमध्ये, ठीक आहे. स्क्वेअर, एखाद्या नंबरचं स्क्वेअर काढायचं असेल तर कसं काढू शकता, क्यूब काढायचं असेल तर एखाद्या नंबरला पॉवर कसं घेऊन जाऊ शकता, तेच सगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन जे की बेसिक ऑपरेशन्स आपण म्हणणार ते अरिथमेटिक ऑपरेटर्सचा यूज करून आपण इम्प्लिमेंट करू शकतो. लक्षात घ्या, ठीक आहे. अरिथमेटिक ऑपरेटर्स बेसिकली नंबर्सवरती तुमचं इम्प्लिमेंटेशन जास्त असेल, नंबर्सवरती त्यांचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही जास्त करणार. मॅथमॅटिकल ऑपरेशन जर का तुम्हाला परफॉर्म करायचे असतील तर अरिथमेटिक ऑपरेटर्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पहिलं ऑपरेटर कोणतं, ॲडिशन ऑपरेटर, म्हणजे की त्याला आपण डिनोट कशाने करणार, त्याला डिनोट करणार आपण प्लस सिम्बॉलने. सिम्बॉल कोणतं आहे, ऑपरेटर काय तुमचा ॲडिशन ऑपरेटर, त्याला डिनोट कशाने करणार, प्लस सिम्बॉलने. आता काय सांगतोय तुम्हाला लागणार आहे सगळ्यात पहिले तर 2 नंबर्स. काय लागणार आहे, 2 नंबर्स. मी डायरेक्टली घेतोय, प्रत्येक जणांनी इनपुट घ्या, युजरकडून डेटा कलेक्ट करा. व्हेरिएबल बनवा, तुमचे नावं द्या त्या व्हेरिएबलला, तुम्हाला जे द्यायचं आहे. व्हेरिएबलच्या आतमध्ये डेटा डायरेक्टली पुट नाही करायचं आहे, तुम्ही इनपुट कलेक्ट करणार आहे. इनपुट कसं घ्यायचं आहे ते यूज करा. दोन डेटा कलेक्ट करा. बेसिकली युजरनी जर का डेसिमल पॉईंटमध्ये पण जर का नंबर दिला तरी तुमचा सक्सेसफुली त्यांना घेता आला पाहिजे, तसं इनपुट कलेक्ट करा. कारण 2 नंबर्सवरती गरजेचं नाही आहे का तुम्ही सिंगल नंबरवरतीच करा. डेसिमल पॉईंटमध्ये मी नंबर्स देऊ शकतो तुम्हाला, तर त्याच्या जर का असे 2 नंबरचं ॲडिशन करायचं आहे तर तो पॉसिबल तर आहे ना कॅल्क्युलेशन. सो झाला पाहिजे तो पण. सो जो इनपुट कलेक्ट करताय तो कशा फॉर्ममध्ये आला पाहिजे, डेसिमल पॉईंट नंबर्समध्ये कलेक्ट झाला पाहिजे. कलेक्ट केलं असेल तुम्ही सगळ्यांनी इनपुट. पुढे जाऊ आपण. आता ऑपरेटर्सला यूज करण्यासाठी तुमच्याकडं 2 वे. एक तुम्ही डायरेक्टली प्रिंट फंक्शन वापरा, त्याच्या आतमध्ये द्या n1 प्लस n2. काय अर्थ याचा, n1 मध्ये जो डेटा आहे 10 आणि n2 मध्ये जो डेटा आहे त्या 2 डेटाचा काय करायचं आहे, ॲडिशन करायचं म्हणजे प्लस करायचं. काय येईल तुम्हाला फायनल आउटपुट 30 यायला पाहिजे. आले. दुसरं तुमच्याकडे वे आहे, तुम्ही अजून एक तिसरंच व्हेरिएबल डिफाईन करा. तिसरं व्हेरिएबल काय सांगतोय, सपोज मी नाव देतोय त्याला ॲडिशन रिझल्ट, बरोबर. त्याच्या आतमध्ये जाऊन मी काय करतोय n1 प्लस n2. आता मी कुणाला प्रिंट करणार, कुणाला प्रिंट करू, आता ॲड रिझल्टला प्रिंट करू ना. त्याच्यामध्ये माझा आता जो आन्सर आहे, जो डेटा आहे तो स्टोअर होणार आहे.
झालं. दोन वे तुमच्याकडे, डायरेक्टली प्रिंट फंक्शनमध्ये इम्प्लिमेंट करा किंवा त्याचं ॲडिशन करून जो डेटा येणार आहे त्याला पहिले कुठंतरी स्टोअर करा. जसं मी इथं केलेलं N1 + N2चा आन्सर काय होतं 30 पहिले कुठं स्टोअर केला, ॲड रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये, आणि मग त्याला प्रिंट केलं. येतोय लक्षात? सेकंड ऑपरेटर आहे सबट्रॅक्शन ऑपरेटर. त्याला कशाने डिनोट करायचं, मायनस साईन. सबस्ट्रॅक्शन, दोन नंबरचं सबस्ट्रॅक्शन आपण करतोय, प्रिंट करतोय. काय करणार आहे मी, N1 - N2 काय येईल मला, काय यायला पाहिजे आउटपुट, मायनसमध्ये असेल तर मायनसमध्ये. येतोय लक्षात कसं करायचंय. सेम आहे तिसरं ऑपरेटर मल्टिप्लिकेशन ऑपरेटर. मल्टिप्लिकेशन ऑपरेटरला कशाने डिनोट करायचं, स्टार सिम्बॉल. हां, आपल्या कीबोर्डमध्ये एक की आहे स्टार सिम्बॉलची, त्यांनी तो डिनोट झाला पाहिजे. बरोबर. काय करतोय आता, प्रिंट करतोय. कोणाला प्रिंट करतोय, N1 × कोणासोबत, N2 सोबत. लक्षात येतोय, N1 × काय करतोय, N2. काय येईल त्याचा रिझल्ट, 10 × 20 200. इम्प्लिमेंट करा. पहिला ऑपरेटर कोणतं आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर्स. बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन जर का परफॉर्म करायचे असतील तर अरिथमॅटिक ऑपरेटर्सचं तुम्ही यूज करणार आहे. कोणकोणते अरिथमॅटिक ऑपरेटर्स, ॲडिशन ऑपरेटर, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन. तुम्ही इनपुट घेतलं असेल, वेगवेगळे नंबर्स दरवेळेस इनपुट देऊन बघा कसं आउटपुट येतोय. नेक्स्ट आहे तुमचं डिव्हिजन ऑपरेटर. काय, डिव्हिजन. दोन नंबरचं आपण काय करणार इथं, डिव्हिजन परफॉर्म करणार. एक गोष्ट याच्यामध्ये अजून ॲड ऑन करून ठेवा. डिव्हिजन ऑपरेटर जो असतो तो तुमचा जो आउटपुट आहे तो नेहमी तुम्हाला फ्लोट नंबरमध्ये प्रोव्हाइड करतो. डिव्हिजन ऑपरेटर जो असतो तो नेहमी तुम्हाला जो आउटपुट आहे तो फ्लोट पॉईंट नंबर्समध्ये प्रोव्हाइड करतो. सपोज मी इथं आता केलंय 100. N1 ची व्हॅल्यू मी काय केली आहे, 100 केली. म्हणजे इथं मी काय करणार आहे, N1 / N2. N1 काय 100, N2 काय माझं 20. 20 / 100 केलं तर काय आन्सर येतो, 5 येतो. तो मला 5 नाही येणार, मला काय येणार 5.0 येणार.
काय आलं 5.0. येतोय लक्षात? डिव्हिजन ऑपरेटर त्याला रिप्रेझेंट करायचं फॉरवर्ड स्लॅशनी. त्याच्यामध्ये एक पॉईंट नोट डाऊन करायचं आहे सगळ्यांनी डिव्हिजन ऑपरेटरमध्ये, की तुमचा जो सेकंड व्हॅल्यू असते ना ती कधी पण 0 नाही पाहिजे. तुमचा जो डिनॉमिनेटर असतो, जेव्हा पण तुम्ही डिव्हिजन परफॉर्म करतात तेव्हा तुम्ही एक न्यूमिनेटर असतो आणि सेकंड तुमचा डिनॉमिनेटर असतो, बरोबर. तुमचा जो डिनॉमिनेटर असतो तो कधी पण 0 नाही पाहिजे, लक्ष द्या. काय स्टेटमेंट देतोय मी तुम्हाला, जेव्हा पण तुम्ही डिव्हिजन ऑपरेटरचा यूज करताय, जेव्हा पण तुम्ही डिव्हिजनचं ऑपरेशन परफॉर्म करताय 2 नंबर्सवरती, तेव्हा तुमचा जो सेकंड नंबर आहे तो 0 नाही पाहिजे. लक्ष द्या. आता माझा पहिला नंबर काय 100, सेकंड नंबरला मी काय करतोय 0ला सेट करतोय. आता मी काय करतोय प्रिंट करतोय आणि काय करतोय प्रिंटमध्ये n1 डिवायडेड बाय n2, बरोबर. येतोय लक्षात? आता मी प्रोग्रामला रन करतोय. काय आलंय मला एरर आलं. काय आलंय डिव्हिजन बाय 0चं एरर आलंय, 0 डिव्हिजन एरर आलंय. मॅथमॅटिक्समध्ये कधी पण तुमचा डिनॉमिनेटर 0 नाही असला पाहिजे, हे गोष्ट लक्षात येईल. तो इन्फिनिटीमध्ये जातो आणि इन्फिनिटी व्हॅल्यू आपण इथं राईट करू शकत नाही. तुमचं न्यूमरेटर म्हणजे जो फर्स्ट व्हॅल्यू असतो तो 0 असेल तर चालेल, पण तुमची सेकंड व्हॅल्यू 0 नाही असायला पाहिजे. प्रत्येक पॉइंट नोट डाऊन करा. नेक्स्ट आहे ऑपरेटर, 5वा ऑपरेटर आहे फ्लोर डिव्हिजनचा ऑपरेटर. काय तुमचं फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर सेम आहे डिव्हिजन ऑपरेटरमध्ये, त्याचं पण डिवायडेशनच करणार. हां, फक्त फरक काय राहणार आहे, फ्लोर डिव्हिजनला रिप्रेझेंट करायचं डबल स्लॅशनी, डबल फॉरवर्ड स्लॅश लावायचं आणि सेकंड त्याचा जो आउटपुट येणार तो इंटिजरमध्ये येणार. तुमचा जो डिव्हिजन ऑपरेटर होता त्याचा आउटपुट कशामध्ये यायचं फ्लोटमध्ये, आणि फ्लोर डिव्हिजन ऑपरेटरचा आउटपुट कशामध्ये येईल इंटिजरमध्ये. त्याला डिनोट कसं करायचं डबल फॉरवर्ड स्लॅशनी, आणि डिव्हिजन ऑपरेटरला डिनोट करायचं सिंगल फॉरवर्ड स्लॅश. ह्याच्यामध्ये पण सेम कन्सेप्ट आहे. फ्लोर डिव्हिजनमध्ये पण तुमचा जो सेकंड नंबर असेल तो 0 नाही पाहिजे, कारण बेसिकली दोघांचं ऑपरेशन काय डिवायडेशनच करतो. फक्त आउटपुट जो असतो तो एक फ्लोटमध्ये देणार तर एक इंटिजरमध्ये देणार. म्हणून तुमचा जो सेकंड नंबर आहे तो तुमचं 0 नाही पाहिजे या केसमध्ये. चेक करा. पहिला आउटपुट काय आलं 5.0, दुसरं आउटपुट काय आलं नुसतं 5.
इम्प्लिमेंटेशन करताय ना, सगळे ऑपरेटर्स प्रॅक्टिकली रन करा. हे बेसिक ऑपरेटर्स आहे. आता तुम्हाला काही वाटत नाही आहे, सगळे बघून सोपं वाटतंय. पुढं आहे आपल्याकडं चांगले ऑपरेटर्स. सिक्स्थ ऑपरेटर आहे मॉड्युलस ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर आहे? मॉड्युलस ऑपरेटर. तो काय करणार? रिमाइंडर रिटर्न करणार. जेव्हा पण तुम्ही दोन नंबरचं डिव्हिजन केलं असेल कधी मॅथमॅटिक्समध्ये, तुम्हाला एक भेटतो कोशंट आणि एक असतो रिमाइंडर. लक्ष दिलं असेल, जेव्हा पण तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये डिव्हिजन परफॉर्म केलं असेल दोन नंबर्सवरती, एक असतो कोशंट आणि एक असतो तुमचं रिमाइंडर. तर इथं तुम्हाला मॉड्युलस ऑपरेटर काय करेल? तुम्हाला रिमाइंडर फाइंड आउट करून देईल. काय फाइंड आउट करून देणार? मॉड्युलस ऑपरेटरला डिनोट करायचं पर्सेंटेज सिम्बॉलने. तुमच्या कीबोर्डमध्ये पर्सेंटेज सिम्बॉल आहे, त्यांनी डिनोट होणार आणि तो तुम्हाला रिटर्नमध्ये काय व्हॅल्यू देणार? रिमाइंडर देणार. त्या दोन नंबरचा जो पण रिमाइंडर असेल ते तुम्हाला तो शो करणार. चलो, प्रिंट करतोय N1 %N2. सांगा मला काय येईल? माझे दोन नंबर्स 100 आहे आणि दुसरा नंबर 20 आहे. काय रिमाइंडर येणार? 0 येईल. रिमाइंडर कसं काढला जातो माहिती सगळ्यांना? एक गोष्ट अजून एक लक्षात घ्या. हा तुमचं नोट डाऊन झाला असेल. आता मी इथं व्हॅल्यू चेंज करतोय. लक्ष द्या. आता सांगा काय येईल रिमाइंडर या दोन नंबरचं? काय येईल? 50. काय येईल रिमाइंडर? काय आलंय? 100. नेक्स्ट ऑपरेटर आहे, शेवटचं ऑपरेटर आहे एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. तो ऑपरेटर एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल ऑपरेटरला डिनोट करायचं डबल स्टार. तुमचा जो स्टार सिम्बॉल आहे त्याला डबल वेळेस राईट करायचं. डबल स्टार काय अर्थ असतं त्याचं? बेसिकली तो एखाद्या नंबरच्या पॉवरला नंबर घेऊन जाणार आहे. लक्षात घ्या कसं घेऊन जाणार आहे ते पण समजून घ्या. सगळ्यात पहिलं मी काय लिहितोय इथं? प्रिंट लिहितोय. प्रिंटमध्ये काय लिहितोय? N1. N1 काय आहे? माझा नंबर आहे आणि त्याच्या पॉवरला मला कोणता नंबर लावायचा आहे? सपोज लावायचा आहे मला 2. लक्षात येतोय? N1 काय माझं इथं? 100 आहे. हां, 100च्या पॉवरला मला कोणता नंबर लावायचा आहे? 2. हां, काय येईल 100च्या पॉवरला जेव्हा 2 लागेल काय आन्सर येईल? लक्षात येते? आता याला सॉल्व्ह कसं करायचं? मॅथमॅटिक्समध्ये आपण कसं करतो? लक्षात येते काय सांगतोय मी? माझं N1 काय? 100 बरोबर. त्याच्या पॉवरला मी कोण सांगतोय किती आहे? 2 आहे. ठीक आहे. सो त्याला सॉल्व्ह कसं करायचं असतं? नीट लक्ष द्या. का सगळ्यात पहिले तुम्ही काय लिहिणार? 100 तुम्ही किती वेळा मल्टिप्लाय करणार? 2 वेळेस तुम्ही मल्टिप्लाय करणार. 100 तुम्ही किती वेळ मल्टिप्लाय करणार? 2 वेळेस मल्टिप्लिकेशन करणार. त्याचा जो पण आन्सर असेल ते तुमचं फायनल आउटपुट असेल.
लक्षात येतोय? इथं काय लिहिलं होतं मी, N1 ची व्हॅल्यू 100 होती, पॉवरला मी काय ठेवलंय 2. त्याला सॉल्व कसं करायचं, जो तुमचा नंबर असतो त्याला मल्टिप्लाय करायचं, त्याच नंबर सोबत मल्टिप्लाय करायचं, पण किती वेळा करायचं, 2 वेळेस. पण मी इथं जर का 5 केलं, आता सांगा काय होईल, 100 सोबतच मल्टिप्लाय होईल, पण किती वेळेस होईल, 5 वेळेस होईल. कसं होणार ते, काही अशा पद्धती, म्हणजे की 100 किती वेळ लिहिलं मी, 5 वेळेस लिहिलं, आणि प्रत्येक 2 डेटाच्या मध्ये, प्रत्येक 2 व्हॅल्यूच्या मध्ये कोणतं ऑपरेटर लावलं, मल्टिप्लिकेशन. म्हणजे या सगळ्यांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल, आणि फायनल आउटपुट मला काही अशा पद्धतीने होईल. येतोय कन्सेप्ट लक्षात? एक्सपोनेन्शियल ऑपरेटर कसं सॉल्व्ह करायचंय, आपल्याला नाही करायचं, हे पायथन बॅकएंडला करतोय त्याचं, आपल्याला फक्त रनचं बटन दाबायचंय, तो मला बरोबर उत्तर देणार. हे बघा, किती मोठं कॅल्क्युलेशन असो, सपोज मी इथं नंबर दिलं काही अशा पद्धतीने, लक्षात येतंय काही, हा माझा मेन नंबर आहे, हा माझा मेन नंबर आहे, या नंबरच्या पॉवरला किती नंबर ठेवलोय मी, 2, बरोबर. म्हणजे त्याचा अर्थ काय, मला हा जो नंबर आहे ह्याला किती वेळ मल्टिप्लाय करावं लागेल स्वतःसोबत, 2 वेळेस ना, इंटू अजून एक वेळेस तोच, आणि त्याचा आन्सर काय येतोय, हा काहीतरी असं बोलतोच. लक्षात येतं? मॅन्युअली जर का करत बसलो, लक्षात येणार आहे, किती खेळणार आहे तुम्ही तुम्हालाच माहित नाही. आला आन्सर सेम लगेच, कन्सेप्ट येतोय लक्षात. इथं जर का मी 5 ठेवलं, तो काय जाईल, कधी विचार केलाय, इंटू परत तो सेम नंबर, परत इंटू परत तो सेम नंबर, परत एकदा इंटू आणि परत तोच सेम नंबर. म्हणजे हा नंबरला मी स्वतः सोबतच किती वेळ मल्टिप्लाय केलं, 5 वेळेस मल्टिप्लाय केलं. त्याचा काय आन्सर असणार आहे, तो आन्सर माझ्या समोर इथं प्रिंट होईल. काय त्याचं, हे बघा एवढं मोठं नंबर आहे त्याचं, जेव्हा हा नंबर ह्याच्यासोबत मल्टिप्लाय होईल, परत त्याचा आन्सर ह्याच्यासोबत मल्टिप्लाय, परत त्याचा आन्सर ह्याच्यासोबत मल्टिप्लाय होईल, परत याचा. तुमचं कॅल्क्युलेटर सुद्धा देखील हा आन्सर तुमच्या स्क्रीनवरती शो करू शकत नाही. चेक करा. लक्षात घ्या, अरिथमेटिक ऑपरेटर संपलंय. हां 7 प्रकारचे ऑपरेटर्स आहे, त्याच्यामधलं पहिलं प्रकार आहे अरिथमेटिक ऑपरेटर्स, त्याच्यामध्ये आहे एवढे 7 प्रकार. आता सेकंड ऑपरेटरचा टाईप आहे आपलं, पुढं घेऊ, उद्या घेऊ आपण. आता अजून असे 7 ऑपरेटर शिकू, त्याच्या आतमध्ये अजून सब ऑपरेटर शिकू. नोट डाऊन करा सगळे पॉइंट्स. एक्सपोनेन्शियलला लक्षात घ्या, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ऑनलाईन मेंबर्स समजलाय अरिथमेटिक ऑपरेटर्स? सात तुम्हाला शो केलेले 7 टाइप्स ऑफ अरिथमेटिक ऑपरेटर्स शो केले. प्रत्येक ऑपरेटर्स यूज समजून घ्या. ठीक आहे. मागचे जे कन्सेप्ट आहे, ऑपरेटर्स इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा तर बेसिक ऑपरेटर होता. इथून पुढे आपल्याकडे मेन ऑपरेटर्स अजून आहे. मागचे सगळे कन्सेप्ट हे करा. मेन म्हणजे एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टरला व्यवस्थितपणे लक्ष द्या. त्या टॉपिकला रिवाइज करा परत. ठीक
ठीक आहे. काय अडचण असेल तर विचारा. प्रेझेंटी ऑन करतोय, सायमल्टेनियस लावून घ्या. चल, प्रेझेंटी ऑन केली, लावून घ्या. ठीक आहे. ऑनलाईन मेंबर्स काही क्वेश्चन्स आहे, डाऊट आहे तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकेल.